उपवास म्हणजे साबुदाणा तर हवाच. घरोघरी आषाढी एकादशी निमित्त विविध पदार्थ केले जातात. फार चविष्ट देखील असतात. साबुदाणा वडे केले जातात, तसेच थालीपीठही केले जाते. साबुदाण्याचे पीठ वापरूनही विविध पदार्थ केले जातात. कितीही पदार्थ केले तरी एक पदार्थ सगळेच आवडीने खातात, तो म्हणजे साबुदाणा खिचडी. नाश्त्याला, जेवणात किंवा संध्याकाळी केली जाते, पण उपवासा दिवशी साबुदाणा खिचडी हवीच. काही जण तर साबुदाणा खिचडी खाण्यासाठी उपवास करतात. उपवास म्हटलं की पहिल्यांदा आठवते ती म्हणजे साबुदाण्याची खिचडी. पण प्रत्येक वेळी परफेक्ट अशी साबुदाणा खिचडी बनत नाही. काही वेळा साबुदाणा जास्त भिजला जातो, खिचडी चिकट होते, मोकळी होत नाही. पण आज मी तुम्हाला अशी एक खास पद्धत दाखवणार आहे, ज्यामध्ये हिरवी मिरची न वापरता लाल मिरची पावडर वापरून अगदी सुंदर रंगाची आणि अगदी मोकळी साबुदाणा खिचडी तयार करणार आहोत. एकदा या पद्धतीने अशी ही खिचडी बनवून पहा. पुन्हा पुन्हा याच पद्धतीने खिचडी बनवाल. दिवसभर मऊ लुसलुशीत मोकळी नरम राहणारी ही साबुदाणा खिचडी बनवायची असेल तर रेसिपी शेवटपर्यंत नक्की पहा. आषाढी एकादशीच्या या शुभ दिवशी ही रेसिपी तुमच्या घरी नक्की करून पहा. चला तर मग वेळ न घालवता आजची ही मऊसूत राहणारी मोकळी साबुदाणा खिचडी या रेसिपीला सुरुवात करूया. त्याआधी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर ऋतुजाच रेसिपी मराठी या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. साबुदाणा खिचडी बनवण्यासाठी सर्वात महत्त्वाचे म्हणजे साबुदाणा योग्य पद्धतीने भिजवणे. साबुदाणा खिचडी बनवण्यासाठी आपण या वाटीच्या प्रमाणे साहित्य मोजून घेणार आहोत. इथे तुम्ही मेजरमेंट कप सुद्धा वापरू शकता किंवा तुमच्याजवळ उपलब्ध असणारे एखादी वाटी सुद्धा तुम्ही वापरू शकता आणि वाटीच्या प्रमाणे हे साहित्य मोजून घेऊ शकता. इथे 2 वाटी साबुदाणा भिजत घातलेला होता. भिजल्यानंतर 4 वाटी इथे साबुदाणा आपला तयार झालेला आहे. साबुदाणा अगदी 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर फक्त साबुदाणा भिजेल इतकेच पाणी घालून 6 ते 8 तास किंवा रात्रभर झाकून ठेवा. साबुदाणा भिजवताना वर 1 इंच किंवा 2 इंच पाणी अजिबात ठेवायचे नाही. फक्त साबुदाणा भिजेल इतकेच पाणी घालायचे. साबुदाणा खिचडी बनवताना एखाद्या वाटीने प्रमाण वापरून साबुदाणा घेऊ शकता. योग्य प्रमाणात सर्व साहित्य घेतले की साबुदाणा खिचडी परफेक्ट बनते. तर इथे मी या वाटीच्या प्रमाणात 2 वाटी साबुदाणा रात्रभर भिजत ठेवला होता. भिजल्यानंतर साबुदाणा दुप्पट होतो. भिजल्यानंतर प्रत्येक साबुदाणा हाताने दाबल्यानंतर सहज मऊ झाला पाहिजे. जर साबुदाणा आतून कडक वाटत असेल तर थोडा वेळ आणखी भिजण्यासाठी ठेवून द्यायचा. आपण इथे 2 वाट्या साबुदाणा भिजवून घेतला आहे. 2 वाटी साबुदाणा भिजल्यानंतर बरोबर 4 वाटी साबुदाणा इथे आपला झाला आहे. 4 वाटी भिजलेला साबुदाणा आपण इथे घेतला आहे. 4 वाटी साबुदाण्यासाठी 2 मध्यम आकाराचे आपण बटाटे घेतले आहेत. कच्चे बटाटे आपण वापरणार आहोत. बटाट्याच्या साली काढून आपण स्वच्छ पाण्यामध्ये 2 ते 3 वेळा हे बटाटे धुवून घ्यायचे आहेत. स्वच्छ पाण्याने बटाटे धुवून झाल्यानंतर बटाटे कोरडे करून अशा पद्धतीने उभ्या आकारामध्ये आपण कट करून घ्यायचे आहेत आणि पाण्यामध्ये ठेवून द्यायचे आहेत. 2 ते 3 वेळा कट केलेला बटाटा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. पूर्णपणे बटाट्यामधील पाणी आपण काढून घ्यायचे आणि बटाटा कोरडा करून घ्यायचा आहे. आता अशी ही पूर्वतयारी झालेली आहे. आता आपण खिचडीला फोडणी देणार आहोत. गॅसवर कढई ठेवून चांगली गरम करून घ्यायची आहे. कढईमध्ये 2 चमचे आपण तेल घेतले आहे. तुम्ही साजूक तूप सुद्धा वापरू शकता. तेल हलकसं गरम झाल्यानंतर 1 ते 1.5 चमचा जिरे टाकून घ्यायचे. जिरे टाकल्यानंतर त्यामध्ये आपण 3 ते 4 हिरव्या मिरच्या अशा उभ्या आकारात कट करून मिरच्या तेलामध्ये टाकून घेतलेल्या आहेत. मिरच्या टाकल्यानंतर त्यामध्ये आपण चिरलेला बटाटा तेलामध्ये परतवून घ्यायचा आहे. खूप जास्त रंग बदलेपर्यंत परतायचा नाही. अशा पद्धतीने बटाटा परतून घ्यायचा आहे. त्यानंतर आपण गॅस अगदी मंद केला आहे. मंद गॅसवर 5 ते 10 मिनिटांसाठी हा बटाटा अगदी सोनेरी रंग येईपर्यंत 5 ते 10 मिनिटांसाठी आपण परतून घेणार आहोत. हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे. खूप जास्त डार्क रंग येईपर्यंत हा बटाटा परतून घ्यायचा नाही. बटाट्याला जास्त डार्क रंग येऊ द्यायचा नाही. हलकासा सोनेरी रंग आल्यानंतर या बटाट्यामध्ये आपण 2 चमचे काश्मीरी लाल मिरची पावडर घालून घ्या. बटाट्यामध्ये 2 चमचे काश्मीरी मिरची पावडर टाकल्यानंतर छान असे आपल्याला परतून घ्यायचे आहे, जेणेकरून छान असा लालसर बटाट्याला रंग येईपर्यंत आपल्याला हे छान असे परतून घ्यायचे आहे. यामध्ये भिजवलेला साबुदाणा घालून घ्यायचा आहे. 2 ते 3 मिनिटे साबुदाणा परतून घ्यायचा आहे.
साबुदाणा 2 ते 3 मिनिटे परतून घेतल्यामुळे त्यामध्ये असलेला ओलावा निघून जातो. खिचडी चिकट न होता मोकळी आणि सुटसुटीत होते. त्यामुळे साबुदाणा काही मिनिटे परतून घ्यायचा. यानंतर यामध्ये 2 चमचे सैंधव मीठ घालायचे आणि ज्या वाटीने आपण साबुदाणा घेतला होता त्याच वाटीने आपण 1.5 वाटी शेंगदाण्याचा कूट यामध्ये घालून घेणार आहोत. दाण्याचा कूट टाकल्यानंतर 2 ते 3 मिनिटे परतून घेऊया. 4 वाटी साबुदाण्यासाठी आपण इथे 1.5 वाटी शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे. हे प्रमाण अगदी परफेक्ट आहे. जर तुम्ही यामध्ये शेंगदाण्याचा कूट जास्त वापरला तर तुमची ही साबुदाण्याची खिचडी चिकट होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे योग्य प्रमाणात दाण्यांचा कूट आपण इथे वापरणार आहोत. 2 ते 3 मिनिटे परतून घेणार आहोत आणि यामध्ये पाव चमचा आपण साखर घालून घेणार आहोत. साखर घातल्यामुळे ना खिचडी अगदी दिवसभर मऊ आणि नरम राहते आणि मोकळी सुटसुटीत राहते आणि थोडासा खिचडीला गोडसरपणा येतो. 2 ते 3 मिनिटे परतून घेऊन 2 मिनिटांसाठी झाकण ठेवून अशी छान वाफ काढून घ्यायची आहे. आता 2 मिनिटांनंतर आपली छान अशी खिचडी तयार आहे. पुन्हा चांगले एकजीव करून घेतलेले आहे आणि झाकण ठेवून मध्यम आचेवर फक्त 2 ते 3 मिनिटं याला आपण वाफवून घेतलेले आहे. आणि या स्टेजला तुम्ही इथे बघू शकता अगदी गरमागरम साबुदाणा खिचडी तयार झालेली आहे. ही मोकळी, दाणेदार आणि चविष्ट अशी आषाढी एकादशी स्पेशल साबुदाणा खिचडी आता ही खिचडी सर्व करण्यासाठी तयार आहे. अशी ही खूप साध्या सोप्या पद्धतीने खूप मोकळी आणि मऊ लुसलुशीत अशी छान साबुदाणा खिचडी तयार झालेली आहे. ही खिचडी तुम्ही हलकीशा आंबट दह्यासोबत सर्व करू शकता. या खिचडीची हलकी अशी झणझणीत चव तुमच्या उपवासाला आणखी खास बनवेल. जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. आणि अशाच पारंपरिक रेसिपीसाठी ऋतुजाच रेसिपी मराठी या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आषाढी एकादशीच्या तुम्हा सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा.